आज बनवूया एकदम झटपटीत तयार होणारा मसाले भात। डाळ भाताचा कुकर लावलेलाच होता, तोवर घरातून फरमाईश आली आम्हाला आज मसाले भात खायचा आहे। मग काय, तयार झालेल्या भातापासूनच आम्ही झटपट असा मसाले भात तयार केला। हा मसाले भात एवढा टेस्टी झाला की सगळ्यांनी परत परत मागून मागून खाल्ला। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। ज्याने कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा। चला तर मग बघूया झटपट तयार होणारा मसाले भात। घरामध्ये डाळ भात तयार करण्यासाठी कुकर लावलेलाच होता। हा भात पूर्णपणे थंडगार असा करून घेतला आणि मग मसाले भात तयार करण्याची सुरुवात केली। पहिल्यांदा जेवढा भात मला घ्यायचा होता तेवढा भात मी एका ताटामध्ये काढून घेतला आणि चांगला गार करून घेतला। दुसरीकडे गॅसवर कढई गरम करून या कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। तेल जसं गरम झालं की याच्यामध्ये घातली चिमूटभर मोहरी। आता घातली मोजून 7 ते 8 कढीपत्त्याची पाने। कढीपत्ता घातला म्हणजे भाताला वेगळाच फ्लेवर येतो। 2 ते 3 तेजपत्त्याची पाने देखील घातली। इथे मी 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत। तिखट मिरच्या घातलेल्या आहेत। या तुम्हाला तिखट जास्तीचं चालत नसेल तरी तुम्ही कमी तिखट मिरच्या घालू शकता। आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय। आता या फोडणीमध्ये घालत आहे किसलेलं आलं। चमच्यावरून किसलेलं आलं घातलेलं आहे। आता हे सगळं याच्यामध्ये चांगलं मिक्स करून चांगलं हलवून घ्यायचंय। आज आपण लसूण कांदा न घालता मसाले भात तयार करणार आहोत, तो पण एकदम झटपट असा। आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद। हळद घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता याच्यामध्ये मी घालणार आहे भाज्या। मी इथे अर्धी वाटी वाटाणे घेतलेले होते, त्याचबरोबर 1 वाटीभरून उभे चिरलेली तोंडली घेतलेली होती। तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता। याच्यामध्ये तुम्ही वांग, गाजर, बटाटा देखील वापरू शकता। माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत। आता या भाज्या मी चांगल्या परतून घेणार आहे या फोडणीमध्ये। भाज्या परतून चांगल्या नरम झाल्या की याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा भरून तिखट। तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार घालू शकता। याच्यामध्ये आधी आपण मिरच्या पण घातलेल्या होत्या म्हणून मी ते अर्धा चमचा तिखट घालत आहे। आता आपण याच्यामध्ये मुख्य घटक घालत आहे ते म्हणजे गोडा मसाला। इथे मी 1 चमचा भरून गोडा मसाला घालणार आहे। गोडा मसाला घातला म्हणजे भाताला खूप चांगली अशी चव येते। आता गोडा मसाला घालून भाज्या चांगल्या परतून घेऊया। गोडा मसाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो किंवा तुम्ही घरी देखील हा गोडा मसाला तयार करू शकता। आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ घालून भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत पुन्हा। आता या कढईवर एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या वाफेवर शिजवत असताना आपल्याला या ताटामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचे आहेत भाज्या शिजल्या आहेत की नाही। भाज्या चांगल्या थोड्या नरम पडलेल्या आहेत। आपल्याला भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत। आता पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट चांगल्या भाज्या पुन्हा चांगल्या वाफेवर शिजवून घेऊया। एक 5 ते 7 मिनिटांनंतर पुन्हा चेक करायचं आहे भाज्या शिजलेल्या आहेत की नाही। भाज्या शिजलेल्या आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने आपल्याला भाजी दाबून बघायची आहे। आपल्याला भाजी तुटली की समजायची भाजी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता भाजी मस्तपैकी शिजलेली आहे। आता यामध्ये घालूया थोडी चिरलेली कोथिंबीर, म्हणजे भाजी खूप छान अशी लागेल। कोथिंबीर याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया। आता या कढईमध्ये आपल्याला घालायचा आहे थंडगार झालेला भात। आपण भात आधीच शिजवून ठेवलेला होता। हा भात थंड झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मग या भाज्यांमध्ये या मसाल्यांमध्ये घालायचं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे।
भात भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर शेवटी घालायचं याच्यामध्ये किसलेलं खोबरं, सर्वात शेवटी घालायची आहे चिरलेली कोथिंबीर. तयार झालेला आहे झटपट असा मसाले भात. आता हा मसाले भात आपण प्लेटमध्ये सर्व करूया. या मसाला भातामध्ये तुम्ही थोडे काजू देखील घालू शकता, म्हणजे खायला एकदम रिच असा लागेल. भातावरती कोथिंबीर घातल्यानंतर झाकण ठेवून हा भात 2 ते 3 मिनिट असाच वाफून घ्यायचा आहे, म्हणजे भात चांगला मुरेल. तयार आहे खाण्यासाठी झटपट असा मसाले भात. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.